पंढरपुर में श्री विट्ठल मंदिर देवस्थान समिति को भंग करने की मांग को लेकर बड़ा हंगामा हुआ। वाल्मीकि संगठन के कार्यकर्ताओं ने मंदिर समिति की बैठक में जोरदार विरोध दर्ज कराया और प्रशासन से ठेकेदारी खत्म करने की मांग की। शासन द्वारा नियुक्त श्री विट्ठल मंदिर देवस्थान समिति की बैठक के दौरान वाल्मीकि संगठन ने विरोध प्रदर्शन किया। संगठन ने मंदिर में स्वच्छता, ठेके, महिला शौचालयों की बदहाली और स्थानीय भक्तों को दर्शन में हो रही दिक्कतों को लेकर नाराजगी जताई। कार्यकर्ताओं ने समिति के सह अध्यक्ष और कार्यकारी अधिकारी को घेरे में लिया और जल्द से जल्द समस्याओं के समाधान की मांग की। विरोध के दौरान समिति की बैठक में काफी घमाघमी देखी गई। प्रदर्शनकारियों ने सरकार से समिति को भंग करने और मंदिर प्रशासन में सुधार की मांग की। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधामध्ये आम्ही वारंवार आवाज उठवतोय आणि सातत्याने प्रश्न मांडतोय, पण मंदिर समिती ह्याची काय उकल करत नव्हती। म्हणून आज आम्हाला समजलं की इथं मीटिंग आहे व सगळे सदस्य अधिकारी सगळे इथं गावले। आम्ही त्यांना आमच्या मागण्यांचा जाब विचारला आणि घेराव घातला, कारण विठ्ठलासोबत ज्या गोमाता आल्या होत्या त्या सध्या चंद्रभागेचा उकिरडा जो आहे प्लास्टिक खातात आणि त्याची पण मागणी केली। मंदिर समितीचं 4.5 कोटीचं टेंडर असताना मंदिर समिती त्या पांडुरंगासोबत आलेल्या गोमाता का सांभाळत नाही? तसंच महिलांना शौचालयाची सोय नाही, मंदिर गळतंय, निकृष्ट काम झाले, ही वारंवार आम्ही बोलतोय। आणि मंदिर समिती 7 वर्ष झाले तीच आहेत, ह्यांना काय तामपत्र दिले का? त्यामुळे मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे आणि एजंटवर कारवाई होते, फक्त अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही आणि टोकन पद्धत चालू झाली पाहिजे आणि पंढरपूरकरांना 24 तास दर्शन मिळालं पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या। त्यामुळे आम्ही सह अध्यक्ष अधिकाऱ्यांना घेराव घातला। गोमाता मंदिर समितीची गोशाळा आहे, त्यात गोमाता सांभाळल्या जातात, तिथं 4.5 कोटीचं ठेका आहे, पण नदीला 200-300 गाड्या त्या त्यांना जड झाले सांभाळणं, ही एक आमचा प्रश्न होता। गेले 3-4 वर्ष झालं प्रत्येक जिल्हा परिषद असेल, नगरपालिका आहे, तिथं प्रशासक आहे। मग सरकार आता ह्या मंदिर समिती बरखास्त करून इथं प्रशासक नेमावं। 7-7, 8-8 वर्ष यांनी ही पदं भोगल्यात आणि त्या पदाचा सगळा गैरवापर चालू आहे। ह्यांची गावानं गावं, जिल्ह्यानं जिल्हे हे दर्शन बारीतनं माणसं सोडतात आणि आम्हाला पंढरपूरकरांना अडवतात। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की तिथं प्रशासक बसवा आणि मंदिर समिती बरखास्त करा।